सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, जेव्हा परमेश्वराच्या इच्छेने आपण मागत नाही, त्यावेळी आम्हाला विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागते. जरी राजपती शौलाची निवड झाली होती, तरी सर्वच इस्रायलांनी त्याला राजा म्हणून मान्यता दिली नव्हती. परंतु अमोन्यांच्या सैन्याचा जेव्हा शौल पराभव करतो, तेव्हा लोकांना त्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल खात्री पटते आणि ते शौलाची राजा म्हणून नियुक्ती करतात. त्यावेळी शमूएल प्रजेसमोर कोणते भाषण देतो, त्यांना कशाची आठवण करून देतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, मागच्या कार्यक्रमात आम्ही शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याच्या 9व्या आणि 10व्या अध्यायावर विचार केला. 10व्या अध्यायाची पहिली 16 वचने आम्ही संपवली आहेत आणि आज 17 वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. त्यानंतर पुढच्या अध्यायाकडे आम्ही वळणार आहोत. तर माझ्यासोबत उघडा जुन्या करारातील शमूएलाचे पहिले पुस्तक 10वा अध्याय. आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे शौलाची आणि शमूएलाची भेट होते आणि परमेश्वराने जे काही शमूएलाला शौलाविषयी सांगितले होते ते तो पूर्ण करतो. जेव्हा शौलाचा काका त्याला विचारतो की शमूएलाने तुम्हाला काय सांगितले ते मला सांगा, तेव्हा शमूएलाने राजपदाविषयी जे काही सांगितले होते त्या संबंधाने शौलाने त्याला काही सांगितले नाही. आता 17 ते 19 वचने पुढे सांगतात, मग शमूएलाने लोकास मिस्पात परमेश्वरापुढे बोलावून जमा केले. तो इस्रायल लोकास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, मी इस्रायलास मिस्र देशातून बाहेर आणले आणि तुम्हास मिस्री लोकांच्या हातातून आणि तुम्हास गांजणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या हातातून सोडविले. पण तुम्हा सर्व विपत्तीतून व संकटातून सोडविणाऱ्या तुमच्या देवाचा आज तुम्ही अव्हेर केला आहे. व तुम्ही त्यास म्हणाला की हे ठीक नव्हे, आम्हावर राजा नेमावा. तर आता वंशावंशांनी आणि हजारांनी परमेश्वरासमोर येऊन हजर व्हा. श्रोत्यांनो, जेव्हा इस्रायलांनी राजाची मागणी केली आणि शौलाचा राजा म्हणून स्वीकार केला, त्याचाच अर्थ त्यांनी परमेश्वराचा त्याग केला होता, त्याला नाकारले होते, त्याचा धिक्कार केला होता. 21 आणि 22 वचने, मग बन्यामीनी वंश कुळाकुळांनी जवळ आणला, तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली व शेवटी किशाचा पुत्र शौल याच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला शोधिले, पण तो कोठे सापडेना. तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, तो मनुष्य येथे आला आहे काय? परमेश्वराने सांगितले, पहा, तो सामाना सुमानात लपून राहिला आहे. जेव्हा लोकांना शौलाचा परिचय करून देण्याची वेळ आली, तेव्हा तो त्यांना सापडला नाही. हा इतक्या मोठ्या पुरुषाने शौलाने एखाद्या लहान मुलासारखी वागणूक केली. तो पळून गेला आणि लपून बसला. त्यांना त्याला शोधून काढावे लागले आणि बाहेर काढावे लागले. श्रोत्यानो, पुन्हा माझ्या मते हे खोट्या नम्रतेचे प्रमाण होते. अभिषेकाचे तेल त्याच्यावर ओतण्यात आले आणि जर त्याला राजा होऊन परमेश्वराची सेवा करण्याची संधी दिली तर त्याने उघड्यावर येऊन राजाप्रमाणे वर्तणूक करायला हवी होती. परंतु आम्हाला दिसतं की तो लपून बसला होता. 23 आणि 24 वचने पहा काय सांगतात. त्यांनी धावत जाऊन त्याला तेथून आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला, तेव्हा तो उंच दिसला. सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागले. मग शमूएल लोकास म्हणाला, परमेश्वराने ज्यास निवडिले त्यास तुम्ही पाहत आहात ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही. तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, राजा चिरायू हो. आणि परमेश्वर लोकांना सुद्धा वाचवतो. पहिल्या वेळेस परमेश्वर राजाला वाचव किंवा राजा चिराई हो हे शब्द उच्चारण्यात आले. 25वे वचन, नंतर शमूएलाने लोकास राजनीती सांगितली व ती एका ग्रंथात लिहून तो ग्रंथ परमेश्वरापुढे ठेवून दिला. मग शमूएलाने सर्व लोकास आपापल्या घरी जाण्यास निरोप दिला. शमूएलाने लोकांना राजाचे हक्क व कर्तव्य समजावून सांगितलेत आणि त्यांना एका पुस्तकात लिहिले. ह्याच आधारावर आम्ही हा विश्वास ठेवतो की शमूएलाच्या पहिल्या पुस्तकाचा प्रथम भाग शमूएलाने लिहिला आहे. आता 26 आणि 27 वचने पहा.
शाऊलही गिबा येथे आपल्या घरी गेला व ज्या सैनिकांच्या मनास देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले. पण काही अधम लोक बोलले, हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार? त्यांनी त्यास तुच्छ मानिले आणि त्याला काही नजराणा आणला नाही, पण त्याने ते ऐकले न ऐकलेसे केले. आता 11व्या अध्यायाकडे आम्ही वळत आहोत. शौलाच्या राज्यकारभाराची सुरुवात, अमोन्यांवर विजय, शमूएलापासून शौलाकडे अधिकाराचे स्थानांतर ह्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळते. मागच्या अध्यायात मी शौलाविषयी काही कठोर गोष्टी बोलले. जरी श्रोत्यांनो माझ्याजवळ त्याकरिता आवश्यक तितके पुरावे नव्हते, मला फक्त फार दृढ असा एक संशय होता की तो खरा आणि प्रामाणिक नव्हता. मला वाटलं की एक चांगला व्यक्ती बनण्याऐवजी तो एक चांगला नायक मात्र बनू शकतो, जरी त्याची सुरुवात चांगली झाली. परंतु नंतर आम्हाला दिसेल की तो राजाच्या लायकीचा नव्हता. 11 अध्याय 1-3 नंतर अम्मोनी नाहाश याने स्वारी करून याबेश गिलादासमोर तळ दिला. तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश यास म्हणाले की आमच्याशी करार मदार कर, म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ. नाहाश अम्मोनी त्यास म्हणाला, मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्रायलांची अप्रतिष्ठा करेन. या अटीवर मी तुम्हाशी करार करेन. याबेशच्या वडील लोकांनी त्यास म्हटले, आम्हा 7 दिवसाचा अवकाश द्या, म्हणजे तेवढ्यात इस्रायल लोकांच्या सर्व प्रांतात आम्ही जासूद पाठवू, आणि जर आमचा बचाव करण्यासाठी कोणी आला नाही तर मग आम्ही बाहेर निघून तुम्हाकडे येऊ. नाहाशद्वारे याबेशच्या लोकांवर करण्यात आलेली ही एक फार घाणेरडी आणि भयंकर अशी मागणी होती. त्यांना सुटकेची आवश्यकता होती. त्यांना सोडविणारा आवश्यक होता. 4-7 मग जासूदांनी शौलाच्या गिब्यात जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानावर घातले. ते ऐकून सर्व लोक हेल काढून रडू लागले. तेव्हा शाऊल गुरांच्या मागून शेतातून येत होता. त्याने विचारले, लोक का रडतात? त्यास काय झाले? याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळविले. शौलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर जोराने येऊन तो मनस्वी संतप्त झाला. त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासूदांच्या हाती इस्रायलांच्या सर्व प्रांतात पाठविले आणि त्यास निरोप दिला की जो कोणी शाऊल व शमूएल यांच्या मागे येणार नाही त्यांच्या बैलाची अशीच गत होईल. तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एक चित्ताने बाहेर निघाले. आता लक्षात घ्या श्रोत्यांनो की शाऊल शमूएलासोबत स्वतःला कशाप्रकारे दोघे एक आहेत असे दाखवित आहे. मला नाही वाटत की त्या विशिष्ट वेळी जेव्हा लोकांना लढाई करावयास बोलवायचे होते तेव्हा त्याचे एकट्याचे नाव पुरे पडले असते. जेव्हा शमूएलाचे नाव त्याने स्वतःच्या नावासोबत जोडले आणि लोकांना बोलावले तेव्हा लोक त्या ठिकाणी एकत्र आलेत. लोक 2 प्रकारच्या भीतींमुळे आलेत. एक तर त्यांना शौलाची भीती वाटत होती आणि दुसरी अम्मोनी काय करतील ह्याची सुद्धा त्यांना भीती वाटत होती. 11वं वचन सांगतं, 11वा अध्याय 11वं वचन. दुसऱ्या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या 3 तुकड्या केल्या आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अमोन्यांना हाणमार केली आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दानादान केली की त्यांच्यातले 2 सुद्धा एकत्र राहिले नाहीत. काही इस्रायलांनी शाऊल इस्रायलांचा राजा व्हावा ह्याचा विरोध केला, पण शमूएलाने त्यांच्या विरोधाकडे तोपर्यंत दुर्लक्ष केले जोपर्यंत संपूर्ण राष्ट्र शौलाच्या बाजूने एकत्र झाले नाही. अमोन्यांच्या सोबत त्याने ज्या प्रकारे लढाई केली त्यामुळे त्यांचा प्रतिकार कमी झाला. 13-15 शाऊल म्हणाला, आज कोणाही मनुष्याचा वध करावयाचा नाही, कारण आज परमेश्वराने इस्रायलाचा उद्धार केला आहे. मग शमूएल लोकास म्हणाला, चला आपण गिलगाला जाऊ व तेथे राज्याची पुन्हा स्थापना करू. तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शाऊलास राजा केले. तेथे त्यांनी परमेश्वरास शांतर्पणाचे यज्ञ केले आणि शाऊल व इस्रायल लोक यांनी तेथे मोठा उत्सव केला. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की संपूर्ण इस्रायलने शाऊलाला राजाच्या रूपात स्वीकारले. आता आपण म्हणाल की पहा, तुमचे शाऊलाबद्दलचे मत तर चुकीचे होते. पहा, त्याने किती चांगले कार्य केले. होय श्रोत्यांनो, त्याने निश्चितच एका चांगल्या प्रतापी राजाप्रमाणे कार्य सुरू केले. परंतु जेव्हा आम्ही पुढे वाचत जाऊ तेव्हा आम्हाला कळेल की ही गोष्ट येथेच संपत नाही. नंतर पुढे आम्हाला त्याच्याविषयी बऱ्याच काही गोष्टी वाचायला मिळतील. आता शमूएलापासून शाऊलाकडे अधिकाराचे स्थानांतर होत आहे.
12व्या अध्यायाची सुरुवात शमूएलाच्या शेवटच्या गीताद्वारे होते. 12वा अध्याय पहिलं वचन सांगतं, शमूएल सर्व इस्रायल लोकांस म्हणाला, पहा, तुम्ही मला जे काही सांगितले ते सगळे मी ऐकून तुम्हावर राजा नेमिला आहे. हे शमूएलाचे शेवटले गीत आहे. त्याचे शेवटले भाषण आहे. तो एक फार वैशिष्ट्यपूर्ण माणूस होता. आता शौलाने त्याला मागे टाकले होते आणि त्याचे अधिकार शौलाच्या हातात गेले होते. अद्यापि श्रोत्यानो, इस्रायलांची निवड परमेश्वर नाही, परंतु राजा होती. जरी तो अजूनही जर ते आज्ञा पाळतील तर त्यांना आशीर्वादित करण्याकरिता तयार होता. हे अगदी स्पष्ट होते की शौल राजा होता आणि परमेश्वर त्याला प्रत्येक संधी देणार होता. दुसरं वचन, तर आता पहा, तो राजा तुम्हासमोर वर्तत आहे. मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत आणि पहा, माझे पुत्र तुम्हामध्ये आहेत. मी बाळपणापासून आजवर तुम्हासमोर वागलो वर्तलो आहे. श्रोत्यानो, शमूएल परमेश्वराच्या मंदिरात वाढला होता. त्याचे जीवन एका विशिष्ट ठिकाणी व्यतीत झाले होते. तो नेहमी लोकांच्या दृष्टीसमोर राहत असे. लोकांच्या घेराव्यात राहण्याची इतकी संधी जितकी शमूएलाला लाभली होती ती क्वचितच कोणाला लाभली असेल. पुष्कळ वेळा आमच्या ह्या काळामध्ये एखादा माणूस लोकांमध्ये वावरू लागतो आणि लोक त्याचा स्वीकार करतात. नंतर अचानक त्याच्या मागच्या जीवनाविषयी त्यांना काही अशा गोष्टी माहीत होतात की ज्यामुळे तो पुरुष जो एखाद्या नायकाप्रमाणे वावरत होता तो लोकांच्या दृष्टीतून पडतो. परंतु अशी गोष्ट शमूएलाच्या बाबतीत घडली नाही. त्याला त्याच्या आईने जेव्हा तो अगदी लहान मुलगा होता तेव्हा मंदिरात आणले होते, परमेश्वराच्या सेवेकरिता समर्पित केले होते. तो पूर्ण आयुष्यभर लोकांच्या समोर राहिला. नंतर त्याने एका प्रेमळ पित्याप्रमाणे एक दुःखाचा संदेश दिला. तो म्हणतो की माझे मुले तुमच्या सोबत आहेत. दुसऱ्या शब्दात, तुम्ही त्यांचा स्वीकार का करीत नाही? शमूएलाने त्यांना उंच स्थान देण्याचा प्रयत्न केला, पण परमेश्वर त्यांना त्या स्थानावर ठेवणार नव्हता, कारण ती अशी मुले होती जी त्याला स्वीकारार्ह नव्हती. तिसरं वचन सांगतं, 12वा अध्याय 3रं वचन, हा मी तुमच्या पुढे आहे. परमेश्वरासमक्ष व त्याच्या अभिषिक्तासमक्ष माझ्या विरुद्ध काही असेल तर सांगा. मी कोणाचा बैल घेतला आहे काय? कोणाचे गाढव घेतले आहे काय? कोणाला फसविले आहे काय? कोणावर बलात्कार केला आहे काय? डोळेझाक करण्यासाठी कोणाच्या हातून लाच घेतली आहे काय? असे काही असल्यास सांगा, म्हणजे मी त्याची भरपाई करेन. श्रोत्यानो, जो पुरुष नेहमी लोकांच्या नजरेसमोर राहिला, जो इतकी वर्षे त्यांचा न्यायी होता, त्याने न्याय इन्साफ केला, त्याच्याकरिता हे विधान करणे अगदी बरोबर आहे. श्रीमंत बनण्याकरिता त्याला बराच वाव होता, परंतु तो कुठल्याही परीक्षेत पडला नाही. त्याने कसल्याही प्रकारे लालच केली नाही. शमूएल परमेश्वराच्या वचनातील एक फारच ठळक दिसणारा प्रभावी पुरुष होता, परंतु एका पित्याच्या रूपात मात्र तो अपयशी ठरला. पुष्कळसे लोक जे नेहमी लोकांनी घेरलेले राहतात ते अशाच प्रकारचे असतात. बरेचसे आमचे पुढारी सुद्धा आम्ही पाहतो जे स्वतःच्या लेकरांच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. हे समजणे कठीण आहे, परंतु ह्याच प्रकारे मानवाचा परिवार कित्येक शतकांपासून आणि हजारो वर्षांपासून खालच्या पातळीवर जात आहे. शमूएलाने म्हटले की जर त्याने ह्यापैकी कोणासोबत काहीही केले असेल तर तो ते भरून देईल. त्याचे हे बोलणे ऐकल्यावर गर्दीमधून एखाद्याला समोर येऊन असे म्हणणे सोपे होते की हां, तू माझ्याशी न्यायाने वागला नाही. परंतु श्रोत्यांना आम्हाला दिसतं की कोणी सुद्धा समोर आले नाही. 5वं वचन, तो त्यास म्हणाला, माझ्या हाती तुम्हास काही सापडले नाही. याबद्दल आज परमेश्वर तुमच्या संबंधाने साक्षी आहे व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे. ते म्हणाले, होय, तो साक्षी आहे. श्रोत्यांनो, शमूएलाचे जीवन इतके चांगले होते की सर्व लोकांमध्ये उभे राहून तो निर्भयपणे बोलू शकला. त्यावेळी जर कोणी त्याच्यावर प्रखर प्रकाश टाकून त्याचे निरीक्षण केले असते तरी त्याच्यामध्ये लोकांना दोष सापडला नसता. तो परमेश्वराचा खरा सेवक होता. इस्रायलांचा इतिहास पुन्हा सांगत असताना शमूएल आपले बोलणे पुढे सुरू ठेवित आहे. ज्या पुष्कळशा लोकांना परमेश्वराने महान केले त्यांनी आपल्या कार्याकरिता हीच पद्धती वापरली. मोशेने, यहोशवाने, गिदोनने हीच पद्धती उपयोगात आणली आणि आता शमूएल तिला उपयोगात आणत आहे. नवीन करारात आम्ही पाहू श्रोत्यानो, जेव्हा स्तेफन सनेद्रीनच्या न्यायसभेपुढे आला
तेव्हा त्याने सुद्धा इस्रायलांचा इतिहास दोहरावला. शमूएल लोकांना परमेश्वराचा विश्वासूपणा आणि त्याची दया ह्याचे स्मरण करून देत आहे. जेव्हा ते परमेश्वरापासून दूर गेलेत, तेव्हा परमेश्वराने त्यांना शत्रूच्या दास्यात दिले आणि त्या दास्यामध्ये जेव्हा त्यांना भयंकर त्रास आणि दुःख सहन करावे लागले, तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने त्यांची स्थिती पाहिली आणि त्यांची सुटका केली आणि ती सुटका करण्याकरिता एका माणसाला निवडले. शमूएल म्हणतो आहे की ज्या प्रकारे त्याने मिस्पा ह्या ठिकाणी केले, त्याचप्रमाणे येथपर्यंत त्याने आमची मदत केली. नंतर तो त्यांच्या वर्तमान स्थितीकडे वळत आहे. 12 अध्याय 13 वचन. तर आता जो राजा तुम्ही निवडून घेतला व मागून घेतला, तो हा पहा. परमेश्वराने तुम्हावर हा राजा नेमिला आहे. शमूएल ह्या ठिकाणी स्पष्ट करीत आहे की शॉल लोकांनी केलेली निवड आहे. बरेच लोक म्हणतात की बहुमताचा आवाज, लोकांची निवड, परमेश्वराचा आवाज असतो. परंतु पवित्र शास्त्र बायबल ह्या विचाराच्या विरोधात आहे. साधारणपणे अल्पसंख्यक परमेश्वराच्या इच्छेविषयी निर्णयाच्या जवळ असतात. लोकांना शॉल हवा होता. परमेश्वराने दाविदाची निवड केली होती. श्रोत्यानो, जेव्हा परमेश्वर निवड करतो, तेव्हा त्यात किती तफावत असते, किती अंतर असते हे आम्हाला दिसते. 14 वचन. तुम्ही परमेश्वराचे भय धरून त्याची भक्ती करीत राहाल, त्याची वाणी ऐकत राहाल, त्याच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडावा करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करणारा हा राजा व तुम्ही आपला देव परमेश्वर याचे अनुसरण कराल तर बरे. शौलाला लोकांनी निवडले आहे म्हणून परमेश्वर त्याला नाकारणार नव्हता. परमेश्वर त्याला संधी देणार होता. 15 वचन. परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकणार नाही आणि परमेश्वराच्या धर्मशास्त्राविरुद्ध बंडावा कराल तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांच्या विरुद्ध झाला होता तसा तुमच्याही विरुद्ध होईल. शमूएल त्यांना अशा प्रकारे सांगत आहे, जर लोक परमेश्वराची सेवा करतील तर तो त्यांना आशीर्वाद देईल. जर ते त्याची सेवा करणार नाहीत तर त्याचा न्याय त्यांच्यावर प्रगट होईल. आता श्रोत्यानो, ह्या गोष्टीला परमेश्वर अगदी नाटकीय आणि चमत्कारिक रीतीने प्रत्युत्तर देणार आहे. 16 ते 18 वचने. आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुम्हा समक्ष मोठी कृती करणार आहे ती पहा. आज गव्हाची कापणी चालू आहे ना? परमेश्वराने मेघगर्जना करून पर्जन्य वृष्टी करावी अशी मी प्रार्थना करीन. म्हणजे मग तुम्ही आपणासाठी राजा मागून परमेश्वराच्या दृष्टीने केवढा अपराध केला आहे हे तुमच्या लक्षात येईल. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या दिवशी गर्जना व पर्जन्य वृष्टी केली. तेव्हा सर्व लोकांस परमेश्वराची व शमूएलाची दहशत बसली. एलिया पहिला माणूस नव्हता ज्याने वादळाशी बोलणे केले. त्याने पाऊस आणला, पण एलियाच्या आधी शमूएलाने ते केले आणि शमूएलाच्या जीवनावर ही परमेश्वराद्वारे छाप होती. वादळ आणि पाऊस परमेश्वराद्वारे म्हटल्या गेलेले आमेन होते. शमूएलाच्या बाबतीत परमेश्वराच्या वतीने बोलणारा म्हणून परमेश्वराने अशा प्रकारे ह्या गोष्टींद्वारे प्रत्युत्तर दिले. 19 वचन पहा काय सांगतं. तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासान प्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरावयाचे नाही. आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमच्या एकंदर पातकास हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे. राजा मागणे ह्या लोकांकरिता पाप होते. अन्य राष्ट्राप्रमाणे त्यांच्यावर सत्ता चालविण्यासाठी त्यांनी परमेश्वराला नाकारून राजाची मागणी केली होती. 20 वचन. शमूएल लोकास म्हणाला, भिवू नका, हे दुष्कर्म तुम्ही केले आहे खरे, पण आता परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. श्रोत्यानो, तुमच्या जीवनातील भूतकाळातील पाप आणि चुका ह्यांना तुमच्या जीवनाला नाश करू देऊ नका. तुम्ही काही जरी केले असेल, तुम्ही कोणी का असेना, जर तुम्ही परमेश्वराकडे तारण प्राप्तीकरिता आणि पापांच्या क्षमेकरिता याल तर परमेश्वर आपला स्वीकार करेल. तो आपणाला आशीर्वादित करेल. भूतकाळाला तुमचे भविष्य बिघडू देऊ नका आणि वर्तमानाला वाया जाऊ देऊ नका. आज परमेश्वराकडे या. होऊ शकतं की आपण असा विचार करीत आहात की मी फार भयंकर पापी आहे. माझ्या जीवनात मी जे काही केले आहे त्यापासून मला सुटका नाही. त्यांची क्षमा मला होणे शक्य नाही.
असं मुळीच नाही श्रोत्यानो. परमेश्वर जेव्हा आम्ही पश्चाताप करतो, त्याच्याकडे पश्चातापी अंतकरणाने येतो, आपल्या पापांची कबुली देतो, तेव्हा तो आमच्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता नेहमी तयार असतो. परंतु आम्ही फक्त त्याच्याकडेच यायला हवे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने आमच्याकरिता जी पापांची क्षमा ठेवलेली आहे, जे तारण ठेवले आहे, ते नेहमीच आमच्याकरिता तयार असते. फक्त आवश्यकता असते की आम्ही आमच्या पापांपासून पाठ फिरवावी, वापस परमेश्वराकडे परतावे. 21 वचन पहा. ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हास काही लाभ व्हायचा नाही व तुमचा उद्धार व्हायचा नाही, त्यांच्या मागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत. फक्त परमेश्वराशी घनिष्ठता ठेवा. आज आमच्या समाजामध्ये अनेक पद्धतींचे प्रयोग सुरू आहेत. लोकांना हेच समजत नाही की आशीर्वाद फक्त परमेश्वरच देऊ शकतो. 22 ते 25 वचने. परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हास आपले प्रजाजन केले आहे. तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हास चांगला व सरळ मार्ग दाखवितो. मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जीवे व्हावे त्याची सेवा करा. त्याने तुम्हासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत याचा विचार करा. पण तुम्ही दुष्कृत्ये करीत राहाल तर तुम्ही नष्ट व्हाल व तुमचा राजा नष्ट होईल. फार स्पष्ट अशा सूचना शमूएल आपल्या ह्या संदेशातून त्यांना देत होता. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या संदेशाद्वारे परमेश्वर आपणाशी बोलला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रियांनो, तुमच्या जीवनातील भूतकाळातील पाप आणि चुका यांना तुमच्या जीवनाचा नाश करू देऊ नका. शमूएलाने जे इस्रायल लोकांना सांगितले त्याकडे आम्ही लक्ष दिले पाहिजे. भिवू नका, परमेश्वराला अनुसरणाचे सोडून दुसरीकडे वळू नका, तर मनोभावे परमेश्वराची सेवा करा. प्रियांनो, आमचे जीवन सुखी असावे ही देवाची इच्छा आहे, पण हे आमच्या हातात आहे. आपण आत्मपरीक्षण करूया. आपण आठवण्याचा प्रयत्न करू की काय मी देवाविरुद्ध अपराध केला आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोलतोस. आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तू आम्हाला शिकवतोस, सांगतोस, की जेणेकरून प्रभूजी आमच्यामध्ये बदल घडावा. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्याकडे आलेलो असताना एक प्रामाणिक हृदय मागतो, जे तुला ओळखणार आहे, जे तुझ्या वचनांना अनुसरणार आहे आणि जे तुझी स्तुती, तुझं गौरव करणार आहे. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे आम्ही दैहिकरित्या अशक्त असे आहोत, परंतु प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य करणारा प्रभू आहेस. आमच्या सर्व त्रासामधून, संकटामधून बाहेर काढणारा तूच आमचा निर्माण करता आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावलेली आहे. तू आम्हाला सहाय्य कर. आजचं अध्ययन तू आम्हासाठी आशीर्वादाचं असं कर. या विनंत्या, मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.